नमस्कार. आपण पाहता सम्मान देश का या चॅनल मध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. आम्ही पाहिलं की बीजेपीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी केलेलं विधान आणि त्या केलेल्या विधानाचा किंवा त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचे सर्व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. आणि यामध्ये आम्ही पाहतो की राष्ट्रवादीचे काही जे नेते मंडळी आहे, जयंत पाटील असतील, त्यांचं आम्ही भाषण ऐकूया. आणि त्यांनी या समाजाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी या समाजाबद्दल केलेले ज्या गोष्टी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही हा मुद्दा विधानसभेमध्ये आम्ही मांडू, आम्ही संसदेमध्ये मांडू या पावसाळी अधिवेशनामध्ये. आणि त्यांनी या मुद्दा त्यांनी हे केलेला आहे. तर ते काय म्हणतात आपण ते पाहू. या राज्यातल्या जनतेमध्ये मतभिन्नता तयार करायची आणि मत एकत्रित करून निवडून यायचं, हा उद्योग मागच्या 7-8 वर्षात आपण महाराष्ट्रात वेगळ्या समाजाबाबतीत होताना बघतोय. तिकडे सांगा जरा गाणं बंद करा, नाही तर मी तिकडे येणार नाही म्हणून. शेजारी जे आहेत त्यांना विनंती आहे की कृपा करून आपलं गाणं बंद करावं. माननीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी आमच्याशी संवाद साधतायत. माझी विनंती आहे, बाजूचं आंदोलन चालू आहे, त्यांना विनंती की त्यांनी कृपा करून आपलं गाणं बंद करावं. थोड्या वेळाने तुमच्याकडे जयंत पाटील साहेब येणार आहेत. सर नाही तर नाही येणार, नाही तर नाही येणार असा वेळ त्यांनी दिलेला आहे. तुम्ही गाणं बंद करा, नाही तर सर येणार नाही. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक षडयंत्र सतत राबवलं जातंय आणि दुर्दैवाने त्या षडयंत्राला सत्तारूढ पक्षाचा पाठिंबा आहे. सामान्यपणाने कुणी तयार होत नाही, तर आता त्या पक्षाचे आमदार या षडयंत्रात अधिकृतपणाने सहभागी व्हायला लागले. जी घटना सांगली जिल्ह्यात झाली त्या घटनेमध्ये धर्मांतराच्या संदर्भात कुठलाही एव्हिडन्स पोलिसांना मिळालेला नाही. पण त्याचा गवगवा करून, टोकाची वक्तव्य करून लोकांना चिथावून धर्मगुरूंच्या अंगावर घालण्याचं काम करणं, याला कायदा मोडणं, कायदा हातात घेणं आणि गुन्हा करणं असा अर्थ होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे. ते ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार लोकांच्या बुद्धिभेद करण्यासाठी ज्या घटना घडलेल्या नाहीत त्या घटना झाल्याच असं सांगून त्या जिल्ह्यातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या धर्माच्या नागरिकांना वेठीला धरण्याचं काम महाराष्ट्रात करतोय. आणि राज्याच्या मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. काल परवा सत्तारूढ पक्षाच्या एका आमदारांनी आमदार निवासामध्ये तिथं जेवण वाढणाऱ्या माणसाला ठोसे मारले. तक्रार नाही, तक्रार करायची कुणाचं धाडस नाही, तक्रार नाही म्हणून त्या आमदारावर ऍक्शन नाही. राज्याचे गृह राज्यमंत्री विधानसभेत सांगतात का विधान परिषदेत सभागृहामध्ये की तक्रार नसल्यामुळे कोणताही ऍक्शन आम्ही घेतली नाही. राज्याचे मुख्यमंत्री बाहेर सांगतात की मेरा होने तो बाद में बढ़ेंगे, अभी खड़ा हूं. राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की तक्रार देण्याची गरज नाही, ऍक्शन घेता येते.
सांगली जिल्ह्यात तक्रार घेऊन माणसं गेली तर त्यांची तक्रार घेतली जात नाही. महाराष्ट्रामध्ये असं कधी राज्य आम्ही पाहिलेलं नव्हतं. अल्पसंख्याक समाजाच्या माणसांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना मदत करायची असते, त्यांचं सदृढीकरण करण्यासाठी सरकारने दृष्टिकोन कायम दाखवायचा असतो. पण अल्पसंख्याक लोकांना घाबरवायला लावणं, त्यांच्यावर नको ते आरोप करणे आणि त्याचा परिणाम म्हणून तो संपूर्ण समाज भयभीत करणे, हे महाराष्ट्रात आणि देशाच्या घटनेत कुठेही मान्य नाही. घटनेच्या पद्धतीनं जर देश आणि राज्य चालत असता, असली लोक आतापर्यंत तुरुंगात गेली असती. पण आता घटनेचं काही चालत नाही. घटना बदलू शकत नसतील तरी घटना पायदळी तोडवण्याचं काम आता या देशात चालू आहे. लोकसभेत लोकांनी हिंसा दाखवला का तर घटना बदलायला लागले म्हणून. पण ठीक आहे, आम्हाला घटना बदलता येत नसेल तर ती घटना आम्ही पायदळी तोडू, अशी भूमिका या सत्तारूढ लोकांच्याकडून घेतली जाते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करेन, सभागृहात गेल्यावरही त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती करेन की हे कुठंतरी थांबवा. महाराष्ट्र प्रगतीकडे न्यायचा असेल, प्रगतीच्या सगळ्या आपण ज्या गप्पा मारतोय ते यशस्वी करायचे असतील तर या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून टोकाची विधानं करण्याची भाषा, प्रसार माध्यमांचं लक्ष केंद्रित करणं, आपल्यावर फोकस कसा होईल याची काळजी घेणं, हे ठराविक लोक आपलं मार्केट चालवण्यासाठी करायला लागतात. आणि त्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांची एवढ्या मोठ्या संख्येनं लोक गोळा होत आहेत. ख्रिस्ती समाज हा आजपर्यंत मागच्या 100, 200, 1000 वर्षाचा इतिहास आहे. कधी कुणावर आक्रमक झालेला नाही. अहिंसेच्या मार्गानं भगवान येशू ख्रिस्तांनी जे शिकवण आपल्याला दिली, येशू ख्रिस्तांच्या शिकवणीने आपण चाललेलो आहे. पण काय चालू आहे? आपल्या येशू ख्रिस्तांची बदनामी करायला लागले. ख्रिस्ती धर्मगुरूंना मारहाण करायचं काम चालू झालं. ख्रिस्ती लोकांना सरकारी नोकऱ्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न वेगळ्या पद्धतीनं व्हायला लागलाय. ख्रिस्ती उपासना गृहाच्या इमारती बेकायदेशीर आहेत, त्या पाडा, असे प्रयत्न चालू आहेत. अनेक षडयंत्र आता ख्रिस्ती समाज टार्गेट आहे. या समाजानंतर त्या पारशी समाजाची वेळी कोणी जात्यात आहे, कोणी सुपात आहे. या लहान लहान समाजांना दाबून आम्ही आमच्या हिंदू धर्माचे कसे श्रेष्ठ माणसं आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं या भारताला परवडण्यासारखं नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदू आहे याचा अभिमान आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या समाजाला त्याज्य करणं, दुसऱ्या समाजाला शिव्या दिल्या की आमचा धर्म मोठा होतो, याच्यावर आमच्या पुन्हा हिंदू बांधवांचा विश्वास नाही. दुसऱ्या समाजाला शिव्या दिल्या की आपला समाज, आपला धर्म मोठा होतो, दुसऱ्या धर्माला शिव्या दिल्यावर. हे अखंड भारतामध्ये कुठल्याही हिंदू धर्माच्या शंकराचार्यांपासून कुणीही सांगितलेलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील बहुतेक सांगितलेलं नसेल. पण हे का करायचं चाललंय हे लक्षात तुम्ही घ्या. स्वतःला राजकारणात पुढे नेण्यासाठी अत्यंत टोकाची विधानं करणं, प्रसिद्धी मिळवणं. मोदी, अमित शहा
देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सतत दिसणं आणि अशा चाटुगिरीनंतर काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणं, हा उद्योग काही लोक करतात. मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. आम्ही त्यांना विनंती करू की असले प्रकार थांबवा. जे काही घटना घडलेली आहे मिरजेमध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, त्या घटनेच्या साठी चौकशी झालेली आहे. पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. त्याचा निष्कर्ष ताबडतोब प्रकाशित करावा आणि त्या बाबतीत गैरफायदा घेऊन ज्यांनी प्रक्षोभक विधानं केली त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी हे सांगण्याचं काम आम्ही तुमच्याबरोबर करू. एक तुम्हाला सांगतो, आम्ही फार जास्त बोलत नाही सध्या. काल मी सभागृहामध्ये सभागृह कसं चाललंय हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आपण एक विश्वास ठेवा. आताच मी शरद पवार साहेबांनाही भेटून आलेलो आहे. मी आणि मेहबूब शेख आणि आमदार आवळे साहेब पण आमच्यावर होते. आम्हाला हा देश व्यवस्थित चालला पाहिजे, महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, याला आमची प्रायोरिटी. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कोणी धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करत असेल तर त्याला आम्ही पहिला विरोध करू. त्याचं समर्थन आम्ही नाही करणार. कुठल्याही धर्मांतर जर बळजबरीने झालं, स्वतःहूनच एखादा धर्म बदलत असेल तर ठीक आहे. आणि म्हणून धर्मांतर बळजबरीने असेल तर सरकारने ती सिद्ध करावं. त्या बाबतीत योग्य ती कारवाई सरकारने करावी. कायदा कुणी हातात घेऊ नये. सैराट दोन्ही बाजूने होतं एवढं संबंधितांनी लक्षात ठेवावं. मी आपल्या सगळ्यांना एवढाच विश्वास देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष तुमच्या मागे ठामपणाने आहे. तुमच्या सगळ्या अडीअडचणीला मिरजेमध्ये एवढा मोठा समाज आहे. मला आठवतं मिरजेतल्या समाजाने राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला नेहमी पाठिंबा देण्याचं काम केलं, पण तो प्रेमाने. आणि म्हणून मी आपल्याला एवढाच विश्वास देतो की पुरोगामी विचार महाराष्ट्रात आणि देशात टिकला तर या देशाची प्रगती होईल, हा आमचा विचार आहे. आणि त्यासाठी मी आणि माझा सगळा पक्ष तुमच्या पाठिंब्यानं मरून देणार नाही. आणि तुम्हा सगळ्यांना विश्वास वाटेल अशा पद्धतीनं आम्ही तुमच्या मागं चांगल्या कामासाठी राहू. जर बळजबरी कोणी कुणावर केली आणि ती सिद्ध झाली तर आम्ही त्याचं समर्थन नाही करणार. आणि तुम्ही कोणी करत नाही. मगापासून मी तुमची भाषणं ऐकली, पण जी बळजबरी झालेलीच नाही त्याच्याबद्दल ढोल बजावून काही इश्यू तयार करणं. अरे लोकांचे पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, बेरोजगार. महाराष्ट्रात आणि भारतात एवढी बेरोजगारी वाढली आहे त्याची चर्चाच नाही. उद्योगाची गुंतवणूक महाराष्ट्रात यायची असेल तर सडोख्याचं वातावरण महाराष्ट्रात ठेवलं पाहिजे, त्याचा प्रयत्न नाही. या महाराष्ट्राचे असंख्य तयार करण्याचं पाप सत्तारूढ पक्षाकडून होतंय आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचा निषेध केला पाहिजे. मी आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मोर्चा, माझा विनंती होती की 10 तारखेला काढा, पण आपण 11 तारखेला आधीच जाहीर केलेलं. त्यामुळं मी तुम्हाला एवढाच याचाही प्रयत्न करू
त्यांनी भेट दिली तर मी तुम्हाला कळवतो. तुम्ही त्याप्रमाणे मंत्रालयात या, विधान भवनात या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी नंदुरबारपासून ते विदर्भातल्या शेवटच्या गावापासून अनेक लोक इथं आली, कष्ट घेतले. तुमच्या वेदना काय हे सिद्ध करण्यासाठी एकसंघपणाने उपस्थित राहिला, याबद्दल तुमचे जाहीर आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. आम्ही पाहिलं की जयंत पाटील यांनी जे ख्रिस्ती समाजाला जे प्रबोधन केले, तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.